स्वागतम सुस्वागतम. रसिक प्रेक्षक आणि कलादेवतेला विनम्र अभिवादन करून आम्ही या रंगमंचावर आणत आहोत विज्ञानाची कथा, जी प्रयोगशाळेतील नाही तर माणसाच्या विचारांची, शोधांची आणि स्वप्नांचीही. आजचा हा प्रयोग आहे मनाचा, बुद्धीचा आणि संवेदनाचा मिलाफ, जिथे कला देईल विज्ञानाला आणि विज्ञान देईल कलेला सत्याचा तेजस्वी प्रकाश. तर मंडळी, चला सारे मिळून या रंगभूमीवर विज्ञान जगाचा एक सुंदर प्रवास करूया. सहर्ष स्वागत करीत आहोत प्रियदर्शनी नागपूर पब्लिक स्कूल मराठी विज्ञान एकांकिका सुश्रुत विज्ञानाचा दीपस्तंभ. लेखिका सौस्मिता बेगडे, दिग्दर्शिका सौस्मिता बेगडे, रोशन सर, किरण सर. नेपथ्य अर्चना बाविस्कर मॅडम, फिरदोस मॅडम, वैदेही मॅडम. संगीत पंकज एलने, किरण सर. रंगभूषा सहाय्यक संदीप सर. प्रकाशयोजना भाग्यश्री चांदे. तर चला सुरू करूया सुश्रुत विज्ञानाचा दीपस्तंभ. शिक्षण होतं, पण केवळ वेदांसाठी नव्हे तर रुग्णांच्या वेदनांसाठी. ते होते ऋषी. प्रेक्षक हो, आज आपण चाललो आहोत त्याच ऋषींच्या आयुष्यात. ते ऋषी ज्यांचं तप नव्हतं ध्यानांपासून तर शरीरांच्या जखमांमध्ये होते. ते ऋषी ज्यांनी वेदांमधून घेतलं वैद्यकशास्त्र आणि वनांमध्ये शोधल्या रक्त थांबवणाऱ्या वनस्पती. त्यांच्या हातात होतं शस्त्र, पण हेतू होत्या संवेदना. त्यांनी मृत्यूशी झगडणाऱ्याला दिला श्वास आणि जीवनाला एक नवा चेहरा. पण मित्रांनो, ज्ञान केवळ ग्रंथात मर्यादित असावे का, की समाजाच्या सेवेसाठी वापरले जावे? आजच्या या नाटकाद्वारे आम्ही आपणास हाच संदेश देऊ इच्छितो की वैद्यकीय शास्त्र हे विज्ञान आहे, ज्यांनी ज्ञान, चिकित्सा, धैर्य आणि मानवतेच्या साहाय्याने त्याला सेवेमध्ये रूपांतर केले. शस्त्र हाती पण करुणा अंतरी, जीव वाचवणे हीच पूजा करी. ऋषी नव्हे फक्त वैद्य महान, सुश्रुतांचं नाव अजर अमर प्राण. चला जाणून घेऊया त्या ज्ञानयज्ञाची कथा, ज्यातून जन्म झाला शल्य चिकित्सेचा आद्य पुरुष ऋषी सुश्रुतांचा. पण मित्रांनो, आजच्या आधुनिक शस्त्रक्रियेचा पाया कुठे घातला गेला? स्कॅनर, सर्जरी, एनेस्थेशिया. याआधी हजारो वर्षांपूर्वी एका ऋषीने शरीराच्या रचनेचा अभ्यास केला, आणि ते ऋषी म्हणजे सुश्रुत ऋषी. ज्या काळात रोग म्हणजे देवाचा कोप मानला जायचा, त्या काळात त्यांनी शस्त्रक्रिया केली. चला तर मित्रांनो, झेप घेऊया काशीच्या तपोवन आश्रमात, जिथे केवळ औषध नाही तर ज्ञान, विज्ञान, तपश्चर्या आणि प्रयोग होते.
शरीरातील सप्तधातूंचे महत्त्व सांगितले. पण मनात एक प्रश्न आहे. प्रश्न विचारणारा शिष्यच खरा शिष्य. बोल सुश्रुत. गुरुदेव, रोग आंतरिक असो वा बाह्य, औषधांनी बरे करता येतो. मग आपण शस्त्रकर्म म्हणजेच शस्त्रक्रिया का शिकवता? सुश्रुत, हा फार गहन प्रश्न आहे. औषध सर्वत्र उपयोगी ठरत नाही. काही वेळा रोग इतका खोल जातो की त्याला काढून टाकणं आवश्यक असतं. त्यावेळी वैद्यच नव्हे तर शल्य चिकित्सकच प्राणरक्षण करू शकतो. गुरुदेव, आपण म्हणता ते खरे आहे, पण त्या शस्त्रक्रियेसाठी धैर्य लागतं आणि दोष झाल्यास? शल्य चिकित्सकाचा प्रत्येक हात हलका असावा, प्रत्येक निर्णय ठाम असावा. ज्ञान, संयम आणि करुणा या त्रिकोणावरच शल्यकला उभी असते. भय नसावं, गर्व नसावा. गुरुदेव, आम्ही आपल्या मार्गानुसार चालण्याचा संकल्प करतो. शस्त्रक्रिया शिकण्यासाठी तुला प्राण्यांवर, फळांवर व मुळांवर सराव करावा लागेल. केवळ हाताचीच नाही तर मनाची आराधना आहे. गुरुदेव, माझं जीवन शास्त्रासाठी अर्पण आहे. एक दिवस येईल जेव्हा शस्त्रक्रियेने मी एखाद्याचे आयुष्य वाचले, तेव्हा ते आपल्या शिकवणीचं यश समजेल. सुश्रुत, तू केवळ वैद्य होणार नाहीस, तर तू वैद्यकीय क्षेत्रात इतिहास घडवशील. माझा आशीर्वाद आहे. तू शल्य चिकित्सेचा दीप उजळशील. सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. आणि अशा प्रकारे सुरू झाला सुश्रुतांच्या संशोधनाचा प्रवास. त्या काळी जग अंधश्रद्धेच्या अंधारात अडकलेलं असताना सुश्रुत ऋषी विज्ञानाच्या प्रकाशात चालत होते. केवळ ग्रंथांचे अध्ययन केले नाही, तर फळांवर, प्राण्यांवर कितीतरी प्रयोग केले. प्रयोगाची ही वाटचाल केवळ उपचारांसाठी नव्हे, तर मानवतेच्या कल्याणासाठी होती. सुश्रुत ऋषींनी वनस्पतीचा केलेला अभ्यास म्हणजे निसर्गाशी साधलेला अद्वैत. वनस्पतीच्या पानात, मुळांमध्ये, फळांमध्ये लपलेलं औषधी धर्म ज्यांनी ओळखलं आणि ज्यांच्या हातून साकारले गेले अमृततुल्य लेख, जे केवळ जखमा भरत नसत, तर जीवनाला नवतेज देत. डोंगर दऱ्यातून फिरत, पानं चाखत, मुळे उगाळत सुश्रुत ऋषींचा अभ्यास अविरतपणे चालला. सुश्रुतांना दुर्गम जंगलांमध्ये जाऊन दुर्मिळ वनस्पती शोधाव्या लागत. जंगल हे वाघ, साप, हिंस्र प्राणी यासारख्या धोक्यांनी भरलेलं होतं. पावली मृत्यूची चाहूल, पण शोध थांबला नाही. पावसात भिजत, उन्हातान्हात तासनतास चालत, दलदलीतून वाट काढत. अहो, एका चुकीच्या मिश्रणाने त्यांचे हात भाजले, पण भाजण्यानेच खरे ज्ञान मिळाले. आजसारख्या त्या काळात प्रयोगशाळा नव्हत्या, ग्रंथांचे ढीग नव्हते, फक्त होती निसर्गाची नाळ आणि जिज्ञासेची आग. आणि त्यांच्या या अनुभवातून निर्माण झालं आयुर्वेदाचं पहिलं सुवर्ण पान.
ही वनस्पती कटू, तिला कडवट चव आहे, पण जखम चढू नये म्हणून याचा उपयोग. पण गुरुवर्य, जंगलात तर अनेक प्रकारची झाडं असतात. आपल्याला कसं कळतं की या झाडांची सालं उपयोगी आहे? सुगंध, चव, रस, उष्णता आणि वायू या 5 गुणांवरून आपण निर्णय घेतो. यासाठी सतत निरीक्षण आणि नोंद आवश्यक. यातच तर खरे विज्ञान दडले आहे. पण गुरुजी, जंगलात हिंडताना कितीव्या विषारी वनस्पती सापडतील? आपला जीव धोक्यात घालून हा अभ्यास करण्याचं कारण काय? कारण प्रत्येक रोगाचं नाश करणारं काही ना काही निसर्गाचंच सापडतं. केवळ शोधण्यासाठी धैर्य आणि श्रद्धा असावी लागते, आणि त्यासाठीच सगळा प्रयत्न. चला आता बसून शस्त्रांचा अभ्यास करूया. हो गुरुवर्य. हे बघ, हे नवे उपकरण, कर्णशस्त्र, कर्णातील रोगांसाठी. पण गुरुवर्य, अशी शस्त्र तयार करणे तर फारच कठीण आहे. त्यासाठी धातू वितळून योग्य साचा बनवावा लागेल. आणि हे शस्त्र वापरताना रोग्याला किती वेदना होतील? आपल्याकडे तर भूल देण्यासाठी काहीच नाही. म्हणूनच तर आपण शीतप्रभावी लेप वापरतो. हा लेप वेदना कमी करण्यासाठी रुग्णाला शांत ठेवतो. आपण पाठवलेली रचना घेऊन आलो आहे. हा बघा, मंडलाग्र आणि शंखमुखी तयार आहे. छान, पण धार तशी तीव्र हवी होती. जखम न करता केवळ गाठ कापायची आहे. धातूमध्ये थोडेसे तांबे मिसळले तर धार अधिक अचूक बसेल. गुरुवर्य, आपण अशी किती शस्त्र तयार करणार आहात? 100हून अधिक. प्रत्येक शरीर भागासाठी वेगवेगळे शस्त्र. शरीर ही निसर्गाची अद्भुत रचना आहे, त्यामुळे त्यावर उपचार करताना अतिशय काटेकोर नियोजन आवश्यक आहे. चला लागा आपल्या कामाला. हो गुरुवर्य. ऋषीवर्य, ती कोणती पाने आहे? तुम्ही ती पाणी पाण्यात भिजत ठेवली आहे. ही शतावरी आणि यष्टीमधून. शस्त्रक्रियेनंतर जखम केवळ शस्त्राने नाही तर वनस्पतीच्या स्पर्शाने भरते, आणि म्हणूनच आपण प्रयोग करतो. प्राण्यांवर लेप लावून तपासतो. वैद्यकीय शास्त्रात अंधश्रद्धेला जागा नाही. तिथे फक्त निरीक्षण आणि ज्ञानाला मान्यता आहे. गुरुवर्य, 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 हाताला खोल जखम झाली आहे. वाघभट, नागमोठा आणि हरिद्राचा लेप तयार कर. रक्त थांबण्यासाठी राजवृक्षाची सालं आण. गुरुवर्य, या पानांचा रस तर खूप उग्र आहे.
गुण हा वासापेक्षा मोठा असतो. औषधाची खरी शक्ती त्याच्या परिणामात असते, रंग गंधात नव्हे. वनस्पती म्हणजे एक प्रकारची नैसर्गिक शक्तीच असते. निसर्ग हीच खरी प्रयोगशाळा. रोज नवीन शरीर, नवीन लक्षणं, नवीन आजार आणि त्यामागे असलेलं एक रहस्य. आणि या रहस्याच्या मागे धावणे म्हणजे तप. वैद्य हा फक्त विद्वानच नाही तर साधकही असावा. रात्र रात्र औषधांचे गुणधर्म, शस्त्रांचे प्रकार, रोगांचे लक्षण लिहिणारे ते थोर सुश्रुत ऋषी अविरत प्रयत्न करीत होते. कारण सुश्रुत ऋषी यांना विश्वास होता आणि खात्री होती की एक दिवस हे ज्ञान देशाच्या काना कोपऱ्यात पोहोचेल. अभ्यास जर थांबला तर ज्ञान अर्धवट राहील. म्हणून ते कधी थांबले नाही, विश्रांती कधी घेतली नाही. गावातील एक माणूस विळ्याने हात कापून आला आहे. रक्त थांबत नाही. घेऊन येते रुग्णाला. घाबरू नकोस, घाबरू नकोस. देवा, घाबरू नकोस. देवा, भिऊ नकोस, मी तुझी जखम शिवेन. देवा, वाचव मला. देवा, सुश्रुत, तुझी ही पहिली परीक्षा आहे. तुझं धैर्य आणि करुणा दाखव. स्मरणात ठेव, उपचार म्हणजे सेवा. शस्त्र ही सर्वेषु रोगेषु प्रधान, तेन विना चिकित्सकम आयुष्य न सिद्धती. तस्मात् शस्त्रविंदा श्रेष्ठ कार्य भिषक प्रयत्नात. अर्थात शस्त्रक्रिया ही सर्व रोगांवर उपचार करण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. शस्त्राविना केलेला उपचार आयुष्य टिकवू शकत नाही. त्यामुळे वैद्याने उत्तम शस्त्रकुशल बनणे आवश्यक आहे. सुश्रुत, तू केवळ जखम शिवली नाहीस तर तू रुग्णाचा आत्मविश्वास शिवलास. तुझी पहिली परीक्षा यशस्वी झालास. आजपासून तुझे शल्य चिकित्सेचे प्रयत्न सुरू. गुरुदेव, आपला आशीर्वाद असावा. मी आजपासून शस्त्रक्रियेच्या मार्गावर श्रद्धा आणि संयमाने चालेल. सुश्रुत, तू केवळ वैद्य नव्हे तर शल्य वैद्य होशील, ज्याचा स्पर्श रुग्णांना नवजीवन देईल. सुश्रुत ऋषी केवळ वैद्य नव्हते तर वैज्ञानिक विचारसरणी असलेले प्रयोगशील संशोधक म्हणून त्यांची आता उत्तरोत्तर प्रगती होत होती. ऋषीवर्य, 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 आम्ही एका ऐकत आहोत. आपण मानवाच्या शरीरातील खोल जखम शिवत आहोत. अरे अरे अरे, हे काय केलं ऋषी तुम्ही? आमच्या समाजात शरीर कापणे, शस्त्रक्रिया करणे हे अशुद्ध मानले जाते.
तुम्ही ही शल्यचिकित्सा करून धर्माचा परंपरेचा अपमान करीत आहे. देहात हस्तक्षेप करणे पाप आहे. हे आमच्या रूढींना धरून नाही. हो, हे आमच्या रूढींना धरून नाही. गुरुवर्य, आपण या लोकांसाठी किती काही करता, पण आता हे लोक आपल्याला नाही नाही ते बोलत आहे. गुरुवर्य, आपला समाज रूढी आणि परंपरेला चिटकून आहे, पण अशाने तर आपल्या समोर रोज नवे आव्हान आहे. थांबा, ऐका माझे कार्य हे लोककल्याणासाठीच आहे. चला, हा काय ऋषी आहे, लोककल्याणाच्या गोष्टी करतोय. बोल माते. ऋषीवर्य, बघा ना माझ्या लेकराचं काय झालंय. आई आई रणांगणावर युद्ध करीत होता हो. त्याचं नाक कापले, त्याचा चेहरा विद्रूप झालाय हो. आई, हे फक्त अवयव आहे. त्याने आपला आत्मा गमावलेला नाही. त्याचे शौर्य शाबूत आहे. तुम्ही धीर धरा. शौर्य काय उपयोगाचं ऋषीवर्य, जेव्हा समाज त्याला पाहून थट्टा करेल, मुलगा घराबाहेर पाऊल ठेवेल आणि लोक हसतील, कारण त्याला नाक नाही हो. माझा मुलगा कर्तृत्ववान, शत्रूला हरवून आला, पण आता समाजाच्या नजरेसमोर वर्तोय हो. ऋषीवर्य, तुम्ही म्हणे शरीर फाडूनही जीव वाचवू शकता. माझ्या मुलाला नाक परत देता येईल का हो? त्याचा चेहऱ्यावरचा आत्मविश्वास परत मिळेल का? माझं लेकरू फक्त जिवंतच नको, त्याचं मन, त्याचं आत्मभान आणि अभिमानही जिवंत हवा. ऋषीवर्य, तुम्ही तुमचं शस्त्र चालवा, पण त्या शस्त्रात तुमचं विज्ञानशास्त्र आणि आमची श्रद्धाही असो. वाचवा माझ्या मुलाला ऋषीवर्य, वाचवा. आई, मी तुला वचन देतो. हा प्रयत्न केवळ नाकासाठी नाही, तर येणाऱ्या काळात हजारो जखमींना समाजात मान मिळावा म्हणून आहे. अत्रेय, वाघभट. प्रेक्षक हो, शिक्षण हे केवळ शरीराचे नव्हे तर इतिहासाचे. समोर जे ऋषी बसले आहेत ते केवळ वैद्य नाही तर काळाच्या पुढे चालणारे विचार आहेत. एका सैनिकाचं नाकच घडवलं जाणार नाही, तर माणसाचं मनाचं रूप, समाजाच्या दृष्टीचं सौंदर्य आणि शास्त्राच्या मर्यादांचं अतिक्रमण होणार आहे. हा शस्त्रक्रियेचा क्षण रक्ताचा नाही, संवेदनाचा आहे. सुश्रुत ऋषींच्या हातात शस्त्र आहे, पण हेतू आहे जिवंतपणाचं पुनर्निर्माण. आज नाक पुन्हा घडून एका चेहऱ्याला परत मिळून देणार आहेत ओळख, आणि त्या ओळखीच्या मागे बसली आहे त्याची आई, जी वाट पाहत आहे. तिचा मुलगा केवळ श्वास घेतोय की पुन्हा सन्मानाने जगू शकतो. थांबा, श्वास रोखा, कारण हे जे दृश्य आहे ते इतिहासांच्या पानांमध्ये प्लास्टिक सर्जरीची पहिली ठसा बनवून कोरलं जाणार आहे. सुश्रुत ऋषींनी नाक पुन्हा घडवण्यासाठी रुग्णाच्या गालावरील त्वचा वापरली आहे. त्वचेचा एक भाग असा निवडला की त्यात रक्तवाहिन्या चालू राहतील. त्या त्वचेला फ्लॅप असे म्हणतात, म्हणजेच एक सजीव जोडलेला त्वचापट्टा. त्वचा कापून योग्य मोजमाप घेऊन त्याला नाकाच्या मूळ भागावर लावण्यात आली आहे. सुश्रुत ऋषींनी त्वचेला विशिष्ट आकार दिला जो नाकाच्या नैसर्गिक स्वरूपाशी जुळतो. सुश्रुत ऋषींनी वापरली
प्राचीन पण अत्यंत वैज्ञानिक पद्धत. ती आहे त्वचा प्रत्यारोपणाची शास्त्रशुद्ध प्रक्रिया. एका निरोगी भागावरून, सामान्यतः गालावरून, त्यांनी त्वचेचा एक पातळ पण सजीव पट्टा काढला. तो रक्तवाहिन्यांसह सैनिकाच्या नाकाच्या ठिकाणी सावधगिरीने शिवला. त्या त्वचेखाली बांधली गेली बांबूची अथवा नळ्याची हाडासारखी आकृती, जेणेकरून नाकाला विशिष्ट आकार मिळेल आणि श्वास चालू राहील. हा केवळ उपचार नाही, हा आहे पुनर्जन्म. आज विज्ञान जे करतं आधुनिक शस्त्रक्रियेच्या साहाय्याने, ते सुश्रुत ऋषींनी केलं हजारो वर्षापूर्वी आपल्या बुद्धी आणि श्रद्धेच्या आधारे. प्रेक्षक हो, आज जेव्हा आपण आधुनिक वैद्यकीय शास्त्र, शस्त्रक्रिया, कॉस्मेटिक सर्जरी याची चर्चा करतो, तेव्हा आपण विसरतो या सर्वांचा पाया भारतीय मातीमध्येच घातला गेला आहे. पहिल्या प्लास्टिक सर्जरीच्या यशानंतर समाजाचा विरोध होत असताना सुश्रुत ऋषींनी आता शस्त्रक्रिया करण्यासाठी मृतदेहाला वापरण्याची ऐतिहासिक माहिती आहे. त्या काळात धार्मिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून मृतदेहाला स्पर्श करणे अपवित्र मानले जात असे. म्हणून या बाबतीतही सुश्रुत ऋषींना समाजाकडून विरोधाचा सामना करावा लागला. रामा 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 रामा, ओय काय केलं ऋषी तुम्ही? अरे 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 अरे, शिव 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 शिव, हे काय ऋषीवर्य, तुम्ही मृतदेहाला स्पर्श करताय? हे तर अपवित्र काम आहे. आपल्या समाजात मृतदेह म्हणजे अशुद्ध मानलं जातं. आपण ऋषी असून असे कर्म करीत आहोत. मृतदेह हा माझा गुरु आहे. त्याच्या शरीर रचनेचा अभ्यास करूनच मी जिवंत लोकांचे दुःख कमी करू शकेन. पण धर्म, परंपरा, धर्माचा खरा अर्थ धारण करणे म्हणजेच जीवन रक्षण करणे. माझा धर्म हा रुग्णांचा जीव वाचवणं. मृतदेहाला पूजेसारखं मानून मी त्याचा अभ्यास करतो. नाही, आम्हाला हे मान्य नाही. मृतदेह म्हणजे पिटाळ. हो, मृतदेह म्हणजे पिटाळ. आम्ही लवकरच आपली तक्रार महाराजांकडे करू. चला, हा काय ऋषी आहे, मृतदेहाला स्पर्श करतोय? किती संवेदनशील प्रसंग हा. तो काळ होता वैद्यकीय क्षेत्रातील महामानव, मानवाच्या वेदना कमी करण्याचा, त्याला नवं जीवन देण्याचा त्यांनी घेतलेला संकल्प. पण काही धर्माभिमानी लोकांना तो रुचला नाही. त्यांनी सुश्रुतांवर धर्मविरोधाचा आरोप लावला. अहो, सुश्रुत ऋषी देवाची मर्यादा ओलांडतो आहे असं म्हटलं.
राजाकडे तक्रार करणार म्हणे. सत्य आणि अंधश्रद्धा, विज्ञान आणि धर्मयुद्ध यांचा हा टोकाचा संघर्ष आहे. खरंच अंधश्रद्धा, परंपरा, रूढींच्या या जाळ्यात अडकलेल्या लोकांसमोर सुश्रुत ऋषींना न्याय मिळेल का हो? महाराजांचा विजय असो. महाराज, सुश्रुत ऋषी मानवाच्या शरीरावर प्रयोग करतो आहे, मृतदेह चिरतोय, जिवंतांवर शस्त्रक्रिया करतोय. ही तर धर्माची मोडतोड आहे. अशा कृतींना त्वरित थांबवावे, नाहीतर धर्म आणि समाज दोन्ही सुश्रुत ऋषींवर संकटात पडतील. सुश्रुत ऋषी, हे आरोप खरे आहेत का? तुम्ही मृतदेहाचे विच्छेदन करता, रुग्णांवर शस्त्रक्रिया करता? महाराज, होय, मी मृतदेहांवर अभ्यास करतो, कारण शरीराच्या रचनेचा अभ्यास केल्याशिवाय रोगमुक्ती हे शक्य नाही. आणि हो, मी काही रुग्णांवर शस्त्रक्रिया केलेली आहे. त्यांच्या जीवाला धोका होता आणि त्यांनी स्वतःहून माझ्याकडे उपचाराची विनंती केली. महाराज, हे अक्षम्य आहे. धर्म सांगतो मृतदेहाला स्पर्श नको, हे तर अधर्माचे लक्षण आहे. शरीराचे अवयव जोडणे, कापणे यात कसला आलाय धर्म? महाराजांचा विजय असो. महाराज, हा माझा मुलगा, ज्याला ऋषीवर्यांनी जीवनदान दिलं. महाराज, मी आपला सैनिक अरुण, ज्याने युद्धात शत्रूचा पराभव केला पण चेहरा गमावला. पण आज मी जिवंत आहे, आत्मविश्वासाने उभा आहे, कारण माझ्या गुरूंचे शास्त्र हे जादू नाही, विज्ञान आहे. आणि विज्ञान हे एक सत्य आहे, ते ज्ञान आहे. ऋषीवर्य, आज आपण माझ्या मुलाला समाजात मान दिला, त्याचा नाक त्याला परत मिळवून देऊन त्याचा आत्मविश्वास वाढवला. एका मातेला जणू आपण नवे जीवन दिले. आपले आभार. रोहित, धर्माचे कार्य आहे माणसाचे रक्षण करणे, आणि सुश्रुत ऋषी जे करतात ते ही रक्षणाची एक प्रक्रिया आहे, नाही का? मी गुरुवर्यांना अपराधी मानत नाही. त्यांनी ज्या रुग्णांचा जीव वाचवला त्या रुग्णाच्या आशीर्वादात मला धर्माचा खरा गंध जाणवतो. महाराज, मला धर्माच्या मार्गावर चालू द्या. मी शपथ घेतो, केवळ उपचारासाठीच हे ज्ञान वापरेल, स्वार्थासाठी नाही. सुश्रुत, तुम्ही फक्त वैद्य नव्हेत, समाजाचे आरोग्य रक्षक आहात. माझा आश्रय तुमच्या पाठीशी आहे. महाराज, आमची दृष्टी संकुचित होती, ऋषींवर शंका घेतली, परंतु आज आम्हाला उमगले, जे रक्षण करते तेच धर्म असते. माझे कार्य केवळ रोग निवारण नाही, तर अंधश्रद्धा दूर करून समाजाला ज्ञानाच्या मार्गावर नेणे आणि विज्ञान काय आहे ते सांगणे, ज्यामुळे त्याचा उपयोग लोककल्याणासाठी होईल. समाज जेव्हा अंधारात अडकतो तेव्हा एकच ज्योत लागते, विचारांची. सुश्रुत हे व्यक्ती नव्हे, तर विचार आणि विज्ञान हे एक शास्त्र. या शास्त्राला या समाजात शाप समजणे हा मूर्खपणाच आहे. सुश्रुत, तुम्ही आज वैद्यकीय शास्त्राला नवीन दिशा दाखवली. तुमच्या हातात केवळ औषध नाही, तर जीवन आहे. मी आज एक आदेश देतो, काशीच्या गुरुकुलात शल्य चिकित्सा हा नवा अभ्यासक्रम सुरू करण्यात यावा. महाराज, कदाचित आम्ही चुकीच्या समजुतीमध्ये होतो. रोगमुक्ती हेही धर्माचे एक रूप आहे. ऋषीवर्य, आपण परंपरा मोडली असली तरी आपले उद्दिष्ट पवित्र आहे. समाजाला नव्याने विचार करायला लावल्याबद्दल आपले आभार. जिथे विज्ञानाला साथ मिळते विवेकाची, तिथे समाज आरोग्यपूर्ण बनतो. आणि अखेर सत्याचा विजय झाला. सुश्रुत ऋषींच्या ज्ञानाला न्याय मिळाला. त्यांच्या करुणा, बुद्धी आणि विज्ञानासमोर अंधश्रद्धेचे काळे कुट्ट ढग नाहीसे झाले. काशीच्या या पवित्र भूमीवर आता उभारले गेले आहे शल्य चिकित्सेचे विद्यापीठ, जिथे शास्त्र आणि संस्कृती आता हात घालून पुढे जातात.
चिकित्सा नव्हे तर मानवाचा विजय ठरत आहे. आजपासून तुमच्या नावाने शल्यचिकित्सा शिकवली जाईल. सुश्रुत संहिता ही प्राचीन भारतातील अत्यंत महत्त्वाचा आयुर्वेदिक ग्रंथ आहे, जो प्राचीन वैद्यकीय शास्त्र आणि शल्य चिकित्सेचा आधारस्तंभ मानला जातो. याची निर्मिती महर्षी सुश्रुत ऋषी यांनी केली. सुश्रुत ऋषींना शल्य चिकित्सेचे जनक म्हणजेच फादर ऑफ सर्जरी असेही म्हटले जाते. सुश्रुत संहिता हा केवळ एक वैज्ञानिक ग्रंथ नसून तो प्राचीन भारतातील दृष्टिकोन, संशोधन आणि मानवी शरीराच्या सखोल अभ्यासाचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. ज्ञानाचा दीप उजळावा, अंधार सारा मिळावा, हातात ग्रंथ मनात प्रकाश, हीच असो खरी उपासना खास. नाटकातील पात्रपरिचय: धन्वंतरी आराध्य टोळ, सुश्रुत सोहम कोहळे, गावप्रमुख निषाद करंबे, रुग्ण प्रणव तातावार, शिष्य हार्दिक खानोलकर व गंधार गोसावी, राजा गंधार गोसावी, सूत्रधार अनन्या राऊत, आर्या सावतकर, सैनिकाची आई चैतन्या तेलरांधे. धन्यवाद.